भाजप आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरेंची उपस्थिती। विवाह सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये चर्चा। युती कधी होतीये? लग्न सोहळ्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना विचारलं, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। धनंजय मुंडे पालकमंत्री असताना कोट्यवधींची बोगस बिलं उचलण्यात आली। अंबाजोगाईमध्ये काम न करता 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली, सुरेश धस यांचा आरोप। ठाण्यात तब्बल फक्त भाजप करायचं आहे, जबाबदारी दिल्यास नवी मुंबईसारखं ठाण्यामध्ये यश संपादन करू, गणेश नाईक यांचं वक्तव्य। ठाणे हा आमचा बालेकिल्ला, कुणाला एकटं लढायचं असेल तर आमची सुद्धा तयारी आहे, शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांच्याकडून भाजपला आव्हान। 5व्या दिवशीही जरांगेंचं उपोषण सुरूच। जिल्हा शल्यचिकित्सक राजेंद्र पाटील यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची तपासणी, तर उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे उद्या निर्णय घेणार। बुरख्यामुळे कॉफीचं प्रमाण वाढण्याची भीती, त्यामुळे बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थींना प्रवेश नको, नितेश राणे यांची मागणी। तर गंदगी के मुंह नहीं लगते, आदित्य ठाकरेंचा टोला। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येमधील 5 आरोपींना मुंबई हायकोर्टाकडून जामीन, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणं, मेघा पानसरे यांची माहिती। प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, दुर्घटनेमध्ये 30 जणांचा मृत्यू, तर 60 जणांवर सध्या उपचार सुरू। आतापर्यंत 25 मृतांची ओळख पटली। पुण्यात 24 तासात जीबीएसच्या 16 रुग्णांची नोंद, जीबीएस रुग्णांची संख्या 127 वर, तर जीबीएसमुळे आणखी एकाचा मृत्यू।